तर आज सकाळी सकाळी आपल्या हळदीवर झाकलेली ताडपत्री खाली काढली आणि मी घरी गेलो आणि मला घरी गेल्याच्या नंतर कोण भेटले पाहता. तर हॅलो, हे माझा भाऊ आलेला आहे. काल मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की मिस यू ब्रदर. तर मिस यू ब्रदर व्हॉट्सअपचं स्टेटस जायच्या अगोदर माझा भाऊ इथं घरी हजर झालेला आहे. हा स्वप्नील चव्हाण माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि हा डॉक्टर आहे. डॉक्टर सध्या BDS ना हा BDS करत आहे. आम्ही सगळे म्हणजे आम्ही लहानाचे मोठं आम्ही सगळे सोबत झालोय. लहानपणी आमचं जमलेलं नाही, पण म्हणजे आम्ही सतत भांडणं करत राहायचो आम्ही. हे आमची ही गल्ली. इथे आम्ही सगळेजण क्रिकेट वगैरे खेळायचो, गोट्या वगैरे, कंचे भिंचे, जे बी लहानपणीचे जे बी गेम असतील ते सगळे आम्ही सोबत खेळलेले. आणि खेळत असताना आमचे एवढे भांडणं झाले की ते भांडणं आम्ही कधीच विसरू नाही शकत. एवढे चांगले आमच्या जुन्या मेमरी आहेत. आमच्याजवळ त्या फोटो वगैरे असं भरपूर आहेत आणि जेवढे त्या मेमरी येतात त्या कधीच आम्ही विसरू नाही शकत. आज जरी आम्ही मोठे झालेले असलो, हा जरी डॉक्टर झालेला असेल, मी एक प्रायव्हेट टीचर आहे, पण त्या जुन्या जे मेमरी आहेत त्या मेमरी तर मेमरीच राहत असतात ऑलवेज. आणि आमचा भाऊ खूप स्ट्रगल करून 4-5 वर्षाची मेहनत करून एकदम गरीब परिस्थितीतून डॉक्टर झाला आहे. खरंच त्याच्या मेहनतीला सलाम आहे स्वप्नील. बेस्ट ऑफ लक. तर आपला आज होतं डेली ब्लॉगिंगचा आजचा 4था दिवस, जे आपण चॅलेंज घेतलं होतं. तर आज मी आता रेडी होऊन मी चाललो आहे लग्नाला. तर लग्नाला चाललो आहे. तर माझ्यासोबत कोण कोण आहे आणि मी कुठे लग्नाला चाललो आहे तुम्हाला दाखवतो आपल्या या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लग्नासाठी मी आणि शंकर भाऊ निघालो होतो लग्नासाठी. आणि शंकर भाऊ म्हणत होते माझा रुमाल तर काही चांगला दिसत नाही, मी रुमाल काढून घेतो म्हणे. आता कापड शिंगेल येऊन इथे टाकलाय आम्ही पेट्रोल. कापड शिंगेचा हा रस्ता बघू शकता. हा इकडे मंठा शेनगावला जोडणारा हा हायवे रोड चालू. इकडे त्या हायवे रोडचं काम चालू. एकदम चांगला रोड बनत आहे. पहिले काहीच कामाचं नव्हतं. इकडे सारे खड्डेन आता एकदम चांगला डेव्हलप केलेलं आहे. इकडे कापड शिंगेला मराठवाडा आणि विदर्भाची ही बाउंड्री आहे इथे. तर आम्ही पोहोचलो होतो दुपारच्या 2 वाजेच्या दरम्यान लग्नाच्या ठिकाणी. तर लग्न होतं आज नानशीला, जे की मराठवाड्यामध्ये होतं. तिथे गेल्याच्या नंतर एक व्हिडिओ घेतला आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळाने लग्नाची सुरुवात झाली. हे आता म्हणजे अक्षदा घेतला आणि याचा नवरी आणि नवरदेवाची हे बघू शकता तुम्ही एंट्री. तर इथे नवरी आणि नवरदेवाची एंट्री तर खूपच भारी. ते कोल्ड फायर वगैरे लावून आणि आता झाली होती सुरुवात इथे लग्नाला. तर हा होता पहिला मंगला. त्या लग्न मंडपामध्ये खूपच गरमी होती होती. तर त्याच्यासाठी ड्रोननं थोडंसं हवेचा आधार दिला आणि तेवढंच खूप. तर लग्न लागल्याच्या नंतर आम्ही बसलो जेवण करायला. तर जेवणामध्ये होतं वांग्याची भाजी, वरण, बुंदी आणि पोळी. तर ही बघू शकता गावाकडची आज बी जुनी प्रथा खूपच छान आहे. तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घराकडे. आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी दीपक राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.